आजचा व्हिडिओ म्हणजे फुल ऑफ पॅकेज, कारण की आज मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे ज्या मी दिवसभरात करते. त्याचबरोबर माझं बिहाइंड द कॅमेरा मी कसं सेटअप करते, त्याचबरोबर मुलांना बाहेर मी कसं घेऊन जाते, कसं शॉपिंग करते, बाळाला सांभाळून मी घर कसं आवरते. त्याचबरोबर आज मी नेसलेली आहे 6 वारीची 9 वारी अगदी 5 मिनिटामध्ये, ते देखील मी शेअर करणार आहे. डेली रुटीन हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, परंतु त्याचबरोबर आपण एकमेकींकडनं शिकत देखील असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. नमस्कार युट्यूब फॅमिली, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. तर मंडळी, संक्रांत जवळ आलेली आहे. वैशूच्या स्कूलमध्ये पण काईट फेस्टिवल आहे उद्या, तर त्याची खरेदी करायची मला. त्याचबरोबर पहिल्यांदाच मी गुजरातमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम करणार आहे. तर बघूया आज मला काही घेता येते काय. चला, आत्ता तर दिवसाला सुरुवात झाली आहे. दिवसभरात काय होणार आहे काहीही प्लॅनिंग नाहीये. जे जे होणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग. माझं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे. वैष्णवी स्कूलला गेली आहे, तोपर्यंत आता आम्ही काय नाश्त्याला करणार आहे तेच म्हणजे तुम्हाला दाखवते की मी तूप लावून ब्रेड शेकून घेतलेले आहे. हा माझा फेवरेट नाश्ता आहे. जर कधी नसेल, चपाती जर करायची इच्छा नाही झाली तर मी असं कधीतरी खात असते कंटाळा आला की. त्यानंतर आता मी चहा गाळून घेते शुभासाठी आणि माझ्यासाठी. बेसिकली तो चहा नाही घेत, फक्त त्याला ब्रेड बुडून देते, त्यानंतर तो दूधच पित असतो. तर अशा पद्धतीने चहा वगैरे झालेला आहे. तर काल मी ना म्हणजे 2 दिवसापूर्वी मी मटकी भिजत घातली होती. तर मी माझी पद्धत तुम्हाला शेअर करते. मी गेले कित्येक वर्ष मी असंच मटकी भिजत घालत आहे. तर इथे मटकी छान पाण्याने धुवून घेतलेली. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना गरम उकळतेलं पाणी टाकलेलं. तर आता हे पाणी टाकून काय करायचं आहे, आपल्याला रात्रभर म्हणजे 8 तास भिजत घालायचं आहे. त्यानंतर मी त्याला एका गाळणीमध्ये गाळून घेतलं. खाली तुम्ही पाहू शकता एक मी भांडं ठेवलेलं आहे की गाळणी पूर्णपणे त्याच्यावरती झाकली पाहिजे. तर अशा पद्धतीने त्याला झाकून मी असं उबदार ठिकाण ठेवलं. उबदार म्हणजे कसं, वॉशिंग मशीन किंवा ओव्हन किंवा कुठेही जिथे तुमची गरमी असेल, उष्णता असेल. त्यानंतर 8 तासानंतर तुम्ही पाहू शकताय की माझ्या मटकीला मोड प्रचंड प्रचंड प्रमाणात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी कापडामध्ये असे मोड येत नाही. माझा तर अनुभव असाच आहे. विंटरमध्ये सुद्धा एवढ्या छान प्रकारे मोड येतात आणि हे मोड किती पौष्टिक आहे तुम्हाला तर माहितीच असेल, किती प्रोटीनयुक्त आहे. अशा पद्धतीने मी प्रत्येक कडधान्याचे मोड काढत असते. ज्या ठिकाणी गरमी असेल की कपाटामध्ये असते, एक बेसिन खाली असते, म्हणजे जसं की आपलं किचन कट्ट्याखाली पण गरमी असते, जिथं उबदार असेल ना त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने ठेवा. पुढचे 15 दिवस मटकी फ्रीजमध्ये ठेवायला तयार आहे. म्हणजे घरातलं सगळं काम आवरलं आणि आता बाळाला आंघोळ घालणार आणि मग आंघोळ मी करणार. तर हा माझ्यासोबत उठलेला असतोय, पण आता हा मोठा होत चाललाय आणि मुलांना कळतं, त्यामुळे आता आपण त्यांना सेपरेटच आंघोळ घालायला पाहिजे. त्याचबरोबर जर सपोज तुम्ही व्हिडिओ क्रिएटर असाल, पाणी बघा, तुम्ही जर व्हिडिओ टाकत असाल युट्यूबवर, तर ही चूक कधीच करू नका. कारण माझ्यासोबत घडलंय. बाळाला उघडं आपण दाखवू शकत नाही. एक वेळा चुकून मी माझ्या भाचीचा एक व्हिडिओ टाकला होता, ती उघडी होती. त्यात तो व्हिडिओ माझा टर्मिनेट करण्यात आलेला, मला वॉर्निंग आली होती 90 डेजची. अदरवाईज माझं चॅनल डिलीट सुद्धा झालं असतं. काय असते, आपण मुद्दामून कुठलीच गोष्ट करत नाही, चुकून गोष्टी घडतात आपल्याकडनं. पण अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे ना काही होऊ शकते चॅनलला. त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अदरवाईज मी ही अशी पॅन्ट ठेवत नाही, पण आता व्हिडिओज करते त्यामुळे मी ही पॅन्ट ठेवली आहे. नंतर मी पॅन्ट काढून देईल आणि त्याला स्वच्छ आंघोळ घालेल. तर असो, तर आता मी स्वच्छ आंघोळ घालते. शिवाय डोळे बंद करा. हा, डोळे बंद करा बापू, डोळे बंद करा. अशा पद्धतीने शहाणं माझं बाळ किती छान आंघोळ करून घेते बघा. किती छान आंघोळ करून घेते ना शिवचरण. हा, काय मस्त वास आलाय. डोळ्यात पाणी गेलं. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. मी बाळाला आंघोळ घालताना जॉन्सन बेबीचंच प्रोडक्ट वापरते. मला खूप लोकांनी सजेस्ट केलं की नको करू, नको वापरू हे. पण अगदीच मी लहान होते ना तेव्हा पण माझी आई मला तेच वापरायची, जॉन्सनचं. माझ्या वैशूला, आमच्या घरात आम्ही सगळ्यांना तेच वापरलंय. छोट्या छोट्या बाबू तिकडे बघ एकदा. आणि सर्वांना बाय बाय करा म्हणा. मी बुतू बुतू करतो आता. बाय बाय. हा, चलो बाय बाय. वैशूला चीज पराठा करून दिलेला. माझ्यासाठी भात उरला होता, तर तो भात मी फेकून नाही देऊ शकत किंवा जास्त दिवस पण फ्रीजमध्ये ठेवायला नको, म्हणून म्हटलं आपण फोडणीचा भात करण्यापेक्षा काहीतरी व्हेज फ्राय राईस करूया. तर काय केलं, मी कांदा, कॅप्सिकम म्हणजेच आपली शिमला मिरची, गाजर सगळं टाकून घेतलं, छान फ्राय केलं, हिरवी मिरची टाकली, त्यानंतर उरलेला भात कुचकरून टाकला, त्यानंतर शेजवान चटणी, सोया सॉस, विनेगर थोडं थोडं प्रमाणात टाकून त्याच्यानंतर मी चिंग चायनीजचा
मसाला घातला आणि अशा पद्धतीने माझा व्हेज फ्राय राईस तयार आहे. जबरदस्त झणझणीत पौष्टिक तर म्हणता येणार नाही, पण चमचमीत मात्र नक्कीच होता. मस्त वाटला आणि खायला भारी वाटला. आता मला नऊवार नेसून दाखवायची आहे, कारण की सणवार जवळ आले आहेत, लगन सराई जवळ आली आहे, तर नऊवार आपण नेसच असतो. प्रत्येकाकडे नऊवार साडी असेल असं नाही आहे. तर सगळ्यात आधी मी पहिला माझा कॅमेरा सेट करून घेणार आहे. त्यासाठी माझ्याकडे हा ट्रायपॉड आहे. ट्रायपॉडची लिंक जर हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच लिंक देईल. तर अशा पद्धतीने मी हे ट्रायपॉड पहिला सेट करून घेत असते आणि पहिला बघत असते की फुटेज खरं व्यवस्थित येईल का नाही, कारण की हे सर्वात मेन आहे. तर फुटेज व्यवस्थित होतोय. ट्रायल शूट घेतला, त्यानंतर आता मी नऊवार नेसून घेणार आहे. 6 वारीची नऊवारी साडी नेसण्यासाठी आपण साडीचा एकदम मध्यभाग घ्यायचा आणि तो पोटावरती असा व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची. आतमध्ये आपण लेगिन्स घालू शकतो किंवा शॉर्ट्स तुम्हाला हवे असेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर जे पोट दिसू नये म्हणून जास्त मोठा हा घेरा दिसू नये म्हणून आपण व्यवस्थित त्याला टक करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता डाव्या साईडनं आपल्याला एक कोपरा धरायचा आहे आणि व्यवस्थित मिरी घालायची आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे पाठीमागं टक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट करा मला, मी तुम्हाला नक्कीच सांगेल. त्यानंतर बघा तुम्ही अशी मिरीला पिन अप करून घ्यायची, जेणेकरून ते मिऱ्या सुटणार नाही. आता ॲडजस्ट करायचं आहे. हे तुम्ही 1-2दा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ॲडजस्ट करायला 100% येणार. त्यानंतर काय करायचं आहे, उजव्या साईडचा पल्लू घ्यायचा आहे, पदर घ्यायचा आहे. काही न करता पहिला पदर बनवून घ्यायचा आहे. अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला शोल्डरवरती किती पदर लागणार आहे. त्याच जागेवरती जाऊन आपल्याला पिनअप करायची आहे. पिनअप करून झालेली आहे. आता आपण काय करूया, उजव्या मांडीतनं पाठीमागं घेऊया आणि असं व्यवस्थित करत आपण आता त्याचा पदर पिनअप करून घेऊया. आता मी माझं ब्लाऊज घालून घेते आणि तुम्हाला दाखवते. पिनअप केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम अगदी 5 मिनटं पण लागले नसतील मला, इतकं फास्ट झालं होतं. त्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की थोडी इकडं तिकडं जरा लूज आहे नऊवार. आपण काय करायचं आहे, पिनअपच्या साह्याने आता तुम्ही ज्यावेळेस स्वतः नेसाल तर तुमच्या साईज अकॉर्डिंग तुम्ही करू शकता. आता पाठीमागं ते थोडंसं दिसतंय की नाही पदराचं, ते पण जिथे आपण मिरी घातलेली असते तिथे जाऊन पिनअप करून घ्यायचे. जिथे आपल्याला लूज वाटते पायाला तिथे आपण पिनअप करायचे. आणि जर लेगिन्स दिसत असेल तर लेगिन्सवरती जराशी पायाला जरा वर करून घ्यायचं. अशा पद्धतीने कमरपट्टा घाला आणि तुमचे नऊवार तयार आहे. मंडळी कसं वाटलं तुम्हाला? आणि मला माहिती आहे याच्यावरती भरपूर व्हिडिओ आहे, पण मी स्वतःवर अशाच पद्धतीने साडी नेसत असते नऊवार. तर खूप सोपी आहे, सिंपल आहे आणि लहान मुलीसुद्धा अशा पद्धतीने नऊवार नेसू शकता. मी दरवेळा वैशाली स्कूलमध्ये अशाच पद्धतीने नेसून पाठवत असते. अशा पद्धतीने नऊवार नेसून तुम्ही लग्न कार्यामध्ये डान्स करू शकताय, कार्यक्रमामध्ये झिम्मा फुगडीसुद्धा खेळू शकताय. ह्याची मी तुम्हाला खात्री देते, कारण की मी स्वतः असंच नऊवार नेसून डान्स केलेला आहे आणि प्रचंड इझी टू कॅरी असते ही साडी आणि जबरदस्त असते. फक्त साडी चूज करताना फार जास्त हेवी वर्क किंवा हेवी काठांची करू नका, अंगाला चोपून बसेल अशीच करा. फायनली माझी नऊवार नेसून झालेली आहे. आय होप तुम्हाला थोडंफार कळालं असेल. 6 वारीची नऊवारी नेसणं फार काही अवघड नाही, अगदी 5 मिनिटाचं काम आहे. तर जर 1-2 वेळा आपण प्रॅक्टिस केली की अगदी 5 मिनिटात 5 ते 6 मिनिटात आपण साडी नक्कीच नेसू शकतो. जर पायाला कुठे तुम्हाला लूज वाटत असेल किंवा काही वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी पिनअप करायचं, कारण की तेवढं ॲडजस्टमेंट आपल्याला करावंच लागतं, कारण आपण काय फार प्रो लेवलचे नऊवार नेसणारे नाही. त्यामुळे एक जुगाड म्हणून मी अशा पद्धतीची नऊवार कायम नेसत असते. आणि त्याचबरोबर वैशूच्या स्कूलमध्ये जेव्हा काही फंक्शन असेल त्यावेळेस मी आवर्जून तिला मराठी अटायरमध्येच तिला पाठवत असते, कारण मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण आपली महाराष्ट्राची संस्कृती कायम जपली पाहिजे आणि आपल्यापासून आपल्या मुलांपर्यंत जाणं ते खरंच तेवढंच गरजेचं आहे. कारण की आता वेस्टर्न कल्चरमुळे काय होते की कुठेतरी आपली संस्कृती पाठीमागं पडत चालली असं मला फील होतं कधी. त्यामुळे मी नेहमीच तिला थोडंसं ट्रेडिशनल वेनीच तिला ट्रीट करायचा प्रयत्न करते. तर आय होप मंडळी तुम्हाला हे कळलं असेल आणि मी तर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्यापर्यंत ते पोहोचले की नाही पोहोचले हे मला जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. आता बाबू झोपला आहे तोपर्यंत मी पटकन हे सगळं काढून टाकते आणि संध्याकाळच्या रुटीनला लागते. संध्याकाळी मी काय काय करणार आहे ते मी तुमच्याकडे पुढे शेअर करते. चला. कधी आली तू? काय रुद्रमा, काय करते बाबू? काय 1 2 क्रिएटिव्ह आहे ती. फक्त हे जरा जास्त पसारा झालाय. तिला म्हटलं तू सगळं आवरायचं, काय असेल ते तुझं तू बघ, मला क्लीन पाहिजे घर. क्लीन करत नाही.
चला तर मग आता संध्याकाळची चहाची वेळ झालेली आहे आणि चहा पिल्याशिवाय संध्याकाळ आमची पूर्ण कधीच होत नाही. मग आम्ही कोल्हापुरी माणसाने चहा पिल्याशिवाय खरं सांगते 4 आणि 5च्या दरम्यान चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर अशा पद्धतीने चहा ठेवून घेते. तोपर्यंत माझा शोभा उठला होता. उठल्या उठल्या त्याला सुसूला न्यायची जबाबदारी माझी किंवा वैशूची असते. आम्ही बघत असतो, जर मी कामात असेल तर वैशू घेऊन जात असते, तर तिने त्याला सुसू करून आणलं आणि फायनली आता आम्ही दोघं मिळून चहा करत आहोत. आणि हे माझं नेहमीचंच आहे, मला सवय झाली आहे बाळाला घेऊन सगळं करायची, म्हणून मला कधीच हॅक्टिक वाटत नाही आणि मी यूज टू आहे. जर माझ्या मंडळी काय बोलू नका, मला सवय आहे आधीपासूनच, हाऊस आहे मला. चला आता या चहा प्यायला. मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये ज्यावेळेस मी तो ब्रेड आणला होता तो उरला होता, तर मी वैष्णवीला शेकून दिला पुन्हा आणि शिवबाला गुड बॉय करत करत त्यालासुद्धा भरवलं. आणि चहा पाणी झाल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत बाहेर. थोडीशी खरेदी करायची आहे वैशूच्या स्कूलसाठी, तर बघूया तिच्यासाठी पतंग घ्यायचे, कारण की तिच्या शाळेमध्ये काईट फेस्टिवल आहे. आणि या ठिकाणी काईट फेस्टिवल म्हणजेच आपलं ज्या दिवशी भोगी असते त्या दिवशी या ठिकाणी उत्तरायण असते, तर खूप मोठ्या पद्धतीने केला जातो. जर मला जमलं तर मी नक्कीच शेअर करेन. सगळं घेऊन भाजीपाला घेऊन मी फायनली घरामध्ये आलेली आहे. आणि हे स्ट्रोलर आहे, पुण्यातनं मी आणलं होतं इथे, तर खूप फायदा झाला मला ह्या स्ट्रोलरचा. आणि असा लहान बाळ जर आपल्याकडे असेल तर फार फायदा होतो. भाजीपाला वगैरे सगळं घेऊन आले. तर ही मुळ्याची भाजी आहे, आपण जे मुळा घेतो ना त्याची भाजी आहे. आणि ही भाजी ना इतकी जबरदस्त लागते ना, ह्याची रेसिपी लवकरच मी शेअर करेल आपल्या चॅनलवरती. आणि मुळा आणला, गाजर आणला, मेथीची भाजी आणली. म्हटलं सिजनेबल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सच खावेत, कारण की ते आपल्या शरीरासाठी पण तेवढेच महत्त्वाचे असतात. म्हणून आपण संक्रांतीमध्ये बोरनान असेल त्यावेळेस आपण सिजनेबल फ्रूट्सचा वापर केलेला असतो त्यामध्ये, कारण काय होते की आपल्या शरीराला त्या सगळ्या गोष्टीची सवय लागली पाहिजे. तर असो, त्यावरती आपण व्हिडिओ करूया नंतर. पण आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे की माझा रुटीन कसा आहे. तर आता भाजीपाला वगैरे सगळा फ्रीजमध्ये ठेवून दिला. कुकर लावलं होतं वरण भाताचा, फोडणीचं वरण भात करणार आहे. तर मला विचारलं होतं काल कमेंटमध्ये एकाने की तुम्ही वरण फोडणीचं खात नाही का, तर मी खाते फोडणीचं वरण, पण शिवबासाठी मला नेहमीच फिक्कं वरण ठेवावं लागतं. दिवसभराच्या धावपळीमध्ये मला खूप कंटाळा आला होता, म्हणून मी आज मुद्दामून सात्विक जेवण केलेलं आहे स्वयंपाक. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.